आपल्या बाळाचे नियमित लसीकरण चालू असताना आता हा पल्स पोलिओचा वेगळा डोस का द्यायचा बरं, असा प्रश्न बऱ्याच आईवडिलांना पडतो. तर उत्तर असं आहे की आपण आपल्या बाळाला जेव्हा पोलिओचा डोस पाजतो तेव्हा त्याच्या अंगामध्ये पोलिओ आजाराच्या विरोधात प्रतिकारक क्षमता निर्माण होते, परंतु ती हळूहळू कमी होते. त्यामुळे आपल्याला आपल्या बाळाला पोलिओचा डोस वारंवार पाजावा लागतो. त्याचबरोबर आपल्या शेजारील 2 देश अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोनही देशांमध्ये आजही वाईल्ड पोलिओ व्हायरस अर्थात वातावरणातून निर्माण होणारी पोलिओचे रुग्ण पाहायला मिळतात. आणि हे 2 देश जोपर्यंत पोलिओमुक्त होणार नाहीत तोपर्यंत आपल्या भारत देशाला पोलिओचा धोका कायमच राहणार आहे. आणि हे पोलिओचे विषाणू वातावरणामध्ये आणि पाण्यामध्येही राहू शकतात आणि दीर्घकाळपर्यंत ते राहू शकतात. या पोलिओच्या विषाणूंना आपल्या आसपासच्या वातावरणातून, परिसरातून किंवा पाण्यातून नाहीसं करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. या पल्स पोलिओ मोहिमेमध्ये देशभरातील सर्व बालकांना एकाच दिवशी पोलिओचा डोस पाजला जातो. त्यामुळे सर्व बालकांच्या शरीरामध्ये पोलिओच्या विरोधात प्रतिकारक क्षमता वाढीस लागते. त्याचबरोबर हे पोलिओ डोसचे विषाणू लहान बाळांच्या संडासच्या मार्गाने वातावरणामध्ये पसरतात व वातावरणातील विषारी पोलिओ विषाणूंना ते हटवतात आणि त्यांची जागा पोलिओ डोसचे विषाणू घेतात. अशा प्रकारे आपल्या भारताच्या वातावरणातून पोलिओचा विषाणू हद्दपार करण्यासाठी हे पल्स पोलिओ मोहीम महत्त्वाची आहे. पल्स म्हणजे हृदयाचा ठोका. जेव्हा हृदयाचा एक ठोका पडतो तेव्हा हृदयातून शुद्ध रक्त आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं, प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्याचप्रमाणे पल्स पोलिओ मोहिमेमध्ये देशभरातील सर्व बालकांना एकाच दिवशी पोलिओ डोस पाजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच या मोहिमेला पल्स पोलिओ असे नाव दिलेलं आहे. आता काही वेळा असं होतं की रविवारी आम्हाला काम आहे. काही आईवडिलांना असं वाटतं रविवारी आम्हाला काम आहे, रविवारी डोस नाही दिला तर काय होईल. असेही आरोग्याचे कर्मचारी पुढचा आठवडाभर घरोघरी फिरत असतात आणि सगळ्यांना पोलिओ डोस पाजत असतात. त्यामुळे ते घरी आल्यावर पाजूयात असा विचार करू नका, हे चुकीचे आहे. मुळात पोलिओ वॅक्सिनला 2 ते 8 डिग्री तापमानामध्ये सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे सर्व काम पोलिओ बूथवर खूप विशेष काळजीपूर्वक घेतले जाते. जेव्हा आरोग्य कर्मचारी घरोघरी फिरत असतात तेव्हा हे कोल्ड चेन मेंटेन करणं किंवा 2 ते 8 डिग्री तापमान आणि त्यामध्ये ते वॅक्सिन सांभाळणं हे खूप अवघड काम असतं. त्याचबरोबर जसं मी सांगितलं, सर्व बालकांना एकाच दिवशी पोलिओ डोस पाजणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. जर आपण त्या दिवशी डोस नाही घेतला तर आपला उद्देश पूर्ण होणारच नाही. काही अपरिहार्य कारणामुळे जर एखाद्या बाळाला पोलिओचा डोस पाजायचा राहिला असेल तर त्यांना शोधून काढणं व त्यांना पोलिओचा डोस देणं हे महत्त्वाचं आहे. या शोध मोहिमेसाठीच आरोग्य कर्मचारी घरोघरी फिरत असतात. त्यामुळं आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरी येण्याची वाट पाहू नका. रविवारी पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बाळाला पोलिओ डोस जरूर पाजा. जय हिंद.